नमस्कार. या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंकशास्त्राच्या म्हणजेच न्यूमरोलॉजीच्या अशा एका प्राचीन विश्वात डोकावणार आहोत जिथे रोजच्या पाहण्यातले साधेसुधे वाटणारे अंक खूप काही सांगून जातात. उपलब्ध माहितीनुसार या अंकांमागे अनेक गहन अर्थ दडलेले असू शकतात. चला तर मग या साध्या अंकांमागचं हे गूढ रहस्य आज आपण उलगडून पाहूया. अनेकांना नेहमीच असा प्रश्न पडतो की आपल्या आजूबाजूला दिसणारे हे रोजचे आकडे खरोखरच एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर किंवा निर्णयांवर काही प्रभाव टाकत असतील का? म्हणजे एखाद्या विशिष्ट तारखेला किंवा वेळेला काही खास महत्त्व असतं का? तर आज आपण ह्याच आकर्षक प्रणालीचे नेमके दावे काय आहेत आणि ती मानवी जीवनातील अस्पष्ट गोष्टींवर कसा प्रकाश टाकते हे अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आजच्या या रंजक प्रवासात आपण 3 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सर्वात आधी आपण या प्रथेचा प्राचीन इतिहास पाहू. त्यानंतर यातील 3 मुख्य अंकांची उकल कशी करायची हे समजून घेऊ आणि शेवटी या संकल्पनांचा रोजच्या जीवनात नेमका वापर कसा केला जातो यावर एक नजर टाकू. चला तर मग अगदी सुरुवातीपासून म्हणजे ह्याच्या प्राचीन पाळेमुळांपासून सुरुवात करूया. माणसाने इतिहासात अंकांना फक्त मोजणीसाठीच नाही तर जीवनाची गुप्ती शोधण्यासाठी कसं वापरलंय हे पाहणं खरोखरच थक्क करणारं आहे. म्हणजे बघा, हे काही आजकालचं फॅड नाही आहे. याला हजारो वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन बॅबिलोनियन, इजिप्शियन आणि चीनी संस्कृतींमध्ये अंकांनी जीवनाचे रहस्य उलगडण्याचं साधन म्हणून प्रवेश केला होता. नंतर मध्ययुगात तर ज्योतिषशास्त्र आणि अल्केमी म्हणजेच किमियाशास्त्र यांसोबत मिळून ही एक पूर्ण विकसित विज्ञान शाखाच बनली होती. आणि आजच्या आधुनिक युगातही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. आता हेच पहा ना, प्राचीन ग्रीक काळात या प्रथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं गेलं. प्रसिद्ध ग्रीक गणितज्ञ पायथागोरस यांचं तर अत्यंत ठामपणे असं म्हणणं होतं की विश्वातील प्रत्येक गोष्ट या अंकांच्या सहाय्याने स्पष्ट केली जाऊ शकते. विश्वातील प्रत्येक अंकाला स्वतःचा असा एक विशेष अर्थ आणि एक अद्वितीय ऊर्जा असते हे त्यांनी जगाला पटवून दिलं. आता हे सगळं ऐकायला तर भारी वाटतंय, पण याची कार्यप्रणाली नेमकी चालते कशी? चला आता आपण 1 ते 9 या अंकांची मुख्य उकल करून पाहूया आणि यातील कोअर नंबर्स समजून घेऊया. या प्रथेनुसार यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अंक असतो तो म्हणजे ड्रायव्हर नंबर. हा अंक म्हणजे जणू काही एखाद्याच्या जीवनकथेचा हिरोच आहे. हा अंक जन्मापासूनच असलेल्या अंगभूत वैशिष्ट्यांचं प्रतिनिधित्व करतो. दैनंदिन जीवनातील अडचणींचा सामना कसा करायचा याचं सगळं मार्गदर्शन हाच अंक करत असतो असं मानलं जातं. थोडक्यात काय तर हा अंक आपल्याला आपल्या ताकदीच्या आणि कमकुवत बाजू ओळखायला मदत करतो. वेगवेगळे अंक कसे अगदी भिन्न मार्ग तयार करतात हे खरंच रंजक आहे. समजा एखाद्याचा ड्रायव्हर नंबर 1 असेल तर नैसर्गिकरित्या ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत पुढाकार घेणारी आणि नेतृत्व करणारी असते. याउलट जर हाच अंक 7 असेल तर परिस्थिती अगदी वेगळी असते. अशा व्यक्तींना एकांत जास्त आवडतो आणि अमूर्त खोलवर विचार करायला त्यांना जास्त मजा येते. अगदी परस्पर विरोधी स्वभाव नाही का? यापुढचा दुसरा महत्त्वाचा अंक म्हणजे कंडक्टर नंबर. आता हा अंक संपूर्ण जन्मतारीख म्हणजे दिवस, महिना आणि वर्ष यांची बेरीज करून काढला जातो. जीवनातील विविध गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि रोजची ऊर्जा निर्धारित करण्याचं काम हा अंक करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर रोजच्या परिस्थितीशी स्वतःला कसं जुळवून घ्यायचं हे हा अंक ठरवतो. एक उत्तम उदाहरण घेऊया. जर कंडक्टर नंबर 3 असेल तर असं सुचवलं जातं की त्या व्यक्तीचं जीवन कला आणि उत्तम संवादाने भरलेलं असू शकतं. पण जर तो अंक 8 असेल तर मात्र पूर्ण फोकस बदलतो. मग यश आणि भौतिक संपत्ती मिळवण्याकडे जास्त कल असतो. हा कंडक्टर नंबर समजून घेणं म्हणूनच खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि आता येतो तिसरा मुख्य अंक, ज्याला कुआ नंबर म्हटलं जातं. हा अंक म्हणजे एका वैयक्तिक होकायंत्रासारखाच काम करतो. तो जन्मवर्ष आणि लिंग यावर आधारित असतो. विशेषतः घर किंवा ऑफिसमध्ये ऊर्जेचा प्रवाह आणि संतुलन कसं राखावं आणि आपल्यासाठी लकी दिशा कोणती हे यावरून ठरवलं जातं. या प्रणालीमध्ये योग्य दिशा ठरवून उद्दिष्टे कशी साध्य करता येतात हे पाहणं खरंच गमतीशीर आहे. उदाहरणार्थ, जर कुआ नंबर 4 असेल तर समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशेकडे तोंड करून काम करणं शुभ मानलं जातं. तर कुआ नंबर 9 असल्यावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी दक्षिण दिशा सुचवली जाते. नशीब उजळवण्यासाठी हे तंत्र वापरलं जातं असं या अभ्यासात म्हटलंय. आतापर्यंत आपण या मुख्य अंकांची गणितं समजून घेतली, पण खरी मजा तर पुढेच आहे. हे सगळे अंक रोजच्या आयुष्यात नेमके कसे लागू पडतात आणि यातून सकारात्मक बदल कसा घडू शकतो हे आता आपण पाहणार आहोत.
असं मानलं जातं की अंकशास्त्र हे मानवी अस्तित्वातील गुंतागुंत हाताळण्यासाठी एक अतिशय प्रभावी साधन आहे. याचा मुख्यत्वे 5 प्रमुख क्षेत्रांवर प्रभाव पडतो: स्वजाणीव, सुधारलेले नातेसंबंध, योग्य करिअर मार्गदर्शन, अचूक निर्णय घेणे आणि जीवनातील योग्य वेळेचा अंदाज बांधणे. या 5 स्तंभांच्या आधारे जीवन अधिक सुकर होऊ शकतं असा दावा हे शास्त्र करतं. यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वजाणीव किंवा सेल्फ अवेअरनेस. हे अंक अगदी अंतर्मन दाखवणाऱ्या आरशासारखे काम करतात. हा आरसा फक्त बाहेरचं रूप नाही, तर आतलं खरं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतो. यातून मिळणाऱ्या माहितीमुळे स्वतःच्या नैसर्गिक भूमिका अत्यंत आत्मविश्वासाने स्वीकारता येतात, मग ती भूमिका नेतृत्व करण्याची असो किंवा निर्मिती क्षमतेला वाव देण्याची. याचा फायदा नातेसंबंधांमध्येही कसा होतो बघा. ड्रायव्हर नंबर 2 असलेल्या व्यक्तीला सहकार्याची किती गरज आहे हे जर आधीच समजलं तर नात्यांमध्ये जास्त समजूतदारपणा येऊ शकतो. दुसरीकडे जर कंडक्टर नंबर 7 असेल तर तो संशोधनाकडे किंवा अध्यात्माकडे कल दर्शवतो. यातून नैसर्गिक कौशल्यांवर आधारित योग्य करिअर निवडायला किती मोठी मदत होऊ शकते, नाही का? या व्यतिरिक्त अंकशास्त्र हे जीवनातील योग्य वेळेचं सुद्धा गणित मांडतं. यासाठी 3 सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत. आधी स्वतःचा पर्सनल इयर नंबर शोधायचा, मग त्या वर्षाची अद्वितीय ऊर्जा समजून घ्यायची आणि शेवटी त्यानुसार स्वतःच्या कृतींची योग्य आखणी करायची. यामुळे क्षमतेचा पुरेपूर वापर करता येतो. उदाहरण द्यायचं तर जर एखाद्या विशिष्ट वर्षाचा क्रमांक 1 असेल तर ते वर्ष कोणत्याही नव्या सुरुवातीसाठी अगदी परफेक्ट मानलं जातं. पण जर तो क्रमांक 9 असेल तर मात्र ते एका संपूर्ण चक्राची किंवा टप्प्याची सांगता होत असल्याचं लक्षण मानलं जातं. थोडक्यात हे वेळेचं गणित समजून घेणं अत्यंत दिशादर्शक ठरू शकतं. तर या प्राचीन प्रथेचा इतिहास, कार्यपद्धती आणि वापर आपण सविस्तरपणे पाहिला. आता हा सगळा विचार केल्यावर एक अतिशय कुतूहल निर्माण करणारा प्रश्न समोर येतो. दैनंदिन जीवनात अगदी साध्या वाटणाऱ्या दिनचर्येत असे कोणते अंक किंवा पॅटर्न्स दडलेले असतील जे आत्तापर्यंत कधीच लक्षात आले नाहीत? आपण रोज पाहणाऱ्या अंकांमध्येही काही खास संदेश लपलेला असेल का? हा विचार नक्कीच तुम्हाला आजूबाजूच्या अंकांकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडेल. हे विश्लेषण इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद.